जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे गोवंश तस्करीच्या वादातून काल मध्यरात्री मोठा गोंधळ पाहायला मिळाला आहे। या वादातून घडलेल्या हाणामारी आणि त्यानंतर एकाने थेट जमावाच्या अंगावर गाडी घालण्याच्या घटनांमध्ये जवळपास 4 गुन्हे दाखल झाले असून 11हून अधिक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। या 4ही घटनांमध्ये 5 जण गंभीर जखमी तर 4 किरकोळ जखमी झाले आहे। पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत उचललेल्या पावलांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राहत मोठी घटना टळल्याचे देखील पाहायला मिळाले आहे। विसरवाडीहून नंदुरबारकडे गोवंशाची तस्करी करणारे वाहन येत असल्याची माहिती काल रात्री पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित गाडी थांबवून तिची तपासणी केली असता या 3 गोवंश अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले। याबाबत गाडी आतल्या रस्त्यालगत घेऊन पोलिसांकडून कारवाई सुरू असतानाच याच गोवंश तस्करीच्या गाडीचा पाठलाग करणार गोरक्षक आणि गोवंशाची गाडी पकडल्या गेल्याची माहिती मिळाल्यानंतर काही मुस्लिम युवक हे तिच्या शोधात असताना शिवण नदीच्या पुलाजवळ दोन्ही बाजूंनी जमाव समोरासमोर आले। यावेळी हिंदू गोरक्षक आणि मुस्लिम तरुणा यांच्यात चांगलीच हाणामारी झाली। या 2 युवक जखमी देखील झाले। यानंतर या हाणामारीची माहिती काहींनी शहरातील युवकांना दिली। या प्रकरणानंतर गोरक्षकांची 4चाकी गाडी शहरातील साक्रीनाका परिसरात आल्यानंतर या गाडीवर काही टोळक्यांनी दगड आणि काठ्यांनी हल्ला करत गोरक्षकांची गाडी फोडली। यानंतर प्रकरण चांगलेच तापले। मात्र घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून दोन्ही बाजूच्या युवक आणि नागरिकांना शांत केले। हा प्रकार शांत होऊन सर्व जमाव परतत असतानाच यातील एका ब्रिजा गाडी चालकाने शहरातील कसाई मोहल्ला परिसरातून जात असलेल्या जमावा भरधाव गाडी टाकून त्यांना धाक देत पळ काढण्याचा प्रयत्न केला। या घटनेत 3 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर 4 किरकोळ जखमींवर उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे। हा सगळा प्रकार गोवंश तस्करीतून पुढे आला असून या प्रकरणी पोलिसांनी गोवंश तस्करीचा एक गुन्हा, शिवण नदीवर हाणामारीच्या गुन्ह्यात खुनाचा प्रयत्न करणे, साक्रीनाका परिसरात झालेल्या गाडीवर हल्ल्यात देखील खुनाचा प्रयत्न करणे तसेच त्यानंतर भरधाव वेगाने गाडी चालवून अनेकांना जायबंद करण्याप्रकरणी देखील खुनाच्या प्रयत्नांचा गुन्हा दाखल केला आहे। एकाच रात्रीतून दाखल झालेल्या या 4ही गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 10 ते 12 लोकांना ताब्यात घेतले असून अन्य आरोपांचा देखील शोध सुरू आहे। रात्री 1:30 ते 2 वाजेच्या दरम्यान घडलेल्या या सर्व घटनेचे उमटणारे पडसाद पाहता पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतल्याने शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही। त्यामुळे पोलिसांच्या या प्रसंगावधानतेचे देखील कौतुक होत आहे। यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अप्पा पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी शहर शांतता समिती सदस्यांची बैठक घेतली असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे। यासोबत कोणीही कायदा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करून खाक्या दाखवण्याचा इशारा देखील पोलिसांनी उपद्रव्यांना दिला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। काल रात्री साधारणपणे 10:30 ते 11च्या दरम्यान आपल्याला गोवंश तस्करीची माहिती देण्यात आली की एक गाडी गोवंश घेऊन शहराच्या दिशेने येणार आहे। त्या अनुषंगाने आपले पोलीस त्या रोडवर विसरवाडी ते नंदुरबार या रोडवर ती गाडी ताब्यात घेण्याची वाट पाहत असताना त्यांना ती गाडी निदर्शनाला आली आणि ती गाडी त्यांनी जेव्हा चेक केली तेव्हा गाडीमध्ये 3 गोवंश आढळले आणि संबंधित जो गाडी चालक आणि त्याच्या शेजारी बसलेला इसम होता त्याच्याकडे ते गोवंश खरेदी केल्याची कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नसल्याने रोडच्या थोडंसं आतल्या बाजूला नेऊन त्यांनी ई साक्ष पंचनामा तिथे सुरू केला। रोडवरनं गाडी थोडी आतमध्ये घेऊन आपण ई साक्ष पंचनामा सुरू केल्यानंतर मुस्लिम समाजाचे काही युवक ती गाडी कुठे आहे हे पाहण्यासाठी नंदुरबारकडनं खाली विसरवाडीच्या दिशेने निघाले आणि तिकडच्या बाजूनेच एक गोरक्षकांची गाडी देखील ह्या गाडीवर नजर ठेवून मागणं येत होती। त्या ठिकाणी शिवण नदीच्या पुलाच्या इथे गोरक्षक आणि मुस्लिम समाजाचे युवक म्हणजे हिंदू युवक आणि मुस्लिम समाजाचे युवक यांच्यामध्ये आपापसामध्ये मारामारी झाली। त्याच्यामध्ये 2 मुस्लिम युवक जखमी झाले आणि त्या युवकांनी इकडे गावामध्ये माहिती कळवली की अशा प्रकारे त्यांना मारहाण झालेली आहे। त्याच्यामुळे हिंदू युवकांकडे जी स्विफ्ट डिझायर ही गाडी होती ती गाडी साक्री नाक्याच्या जवळपास आल्यानंतर मुस्लिम समाजाच्या लोकांनी आणि इतर काही ते जे नागरिक जमलेले होते त्यांनी ती गाडी फोडली आणि त्या ठिकाणी दगड आणि काठ्यांचा वापर केला गेला।
हे 2 गुन्हे ची माहिती आपल्याला मिळाल्यानंतर आणि त्या ठिकाणी मॉब जमलेला आहे असं समजल्यानंतर आपले नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज जे आहेत पी.आय. संदीप पाटील हे लगेच त्या ठिकाणी रवाना झाले. त्याचबरोबर कंट्रोलकडनं आरसीपी पण रवाना झाली आणि एलसीबी पी.आय. पण त्या ठिकाणी पोहोचले. या सगळ्यांनी तिथला मॉब समजावून आटोक्यात आणला. मीनवाईल एक जी गाडी होती ब्रिझा, ती हिंदू युवक चालवत होता आणि त्याच्याबरोबर एक हिंदू इसमच बसलेला होता. ती गाडी मुस्लिम मोहल्ल्यामध्ये गेली आणि त्याने त्या ठिकाणी तिथे जे मुस्लिम समाजाची मुलं जमलेली होती त्यांच्या अंगावरती गाडी घालून भरधाव वेगाने तो निघून गेला. हा तिसरा गुन्हा त्या ठिकाणी घडलेला आहे आणि त्या गुन्ह्याची आपण नोंद केलेली आहे. अशा प्रकारे कालच्या घटनेबाबत 4 गुन्हे आपल्याकडे नोंद आहेत. सगळ्यात पहिला जो इन्सिडेंट घडला जो गोवंश तस्करीच्या बाबतीतला आहे त्याच्या बाबतीतला गुन्हा नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला दाखल आहे. शिवण नदीच्या इथे जो काही इन्सिडेंट घडला जे मुस्लिम युवक आणि हिंदू युवक आपापसात भिडले आणि त्यांच्यामध्ये मारामारी झाली तो गुन्हा जो आहे तो नंदुरबार शहरला दाखल आहे. त्यानंतर साखळी नाक्याच्या इथे जी काही गाडी फोडली गेली त्याचा गुन्हाही नंदुरबार शहरला दाखल आहे आणि ब्रिझा गाडीने जे काही भरधाव वेगाने जाऊन मुस्लिम युवकांना ठोकर देऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न केला त्याबाबतचा गुन्हाही नंदुरबार शहरला दाखल आहे. अशा प्रकारे 3 अटेम्प्ट टू मर्डर कालच्या घटनेमध्ये दाखल झालेले आहेत आणि एक गोवंश तस्करीचा गुन्हा दाखल झालेला आहे. गोवंश तस्करीमध्ये जे आरोपी आहेत ते आपल्या ताब्यामध्ये आहेत, त्यांना आपण अटक करत आहोत. त्याचबरोबर इतर जे 3 अटेम्प्ट टू मर्डर आहेत त्याच्यातले आरोपीही आपल्या ताब्यामध्ये आहेत, त्यांनाही आपण अटक करत आहोत आणि इतर जे अनोळखी आहेत त्यांना शोधण्यासाठी आपण पथकं रवाना केलेली आहे, त्यांनाही लवकरच आपण अटक करून ताब्यात घेत आहोत. माझी नंदुरबारच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जी काही काल घटना घडलेली आहे त्याच्या अनुषंगाने गुन्हे दाखल आहेत. ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि इतर जे आरोपी जे आता मिळालेले नाही आहेत परंतु त्यांची नावं निष्पन्न आहेत त्यांना आपण शोधून अटक करत आहोत. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पोलीस त्यांचं काम करत आहेत आणि कायदेशीर कार्यवाही त्याप्रमाणे होत आहे. घटनेमध्ये जे शिवण नदीच्या इथे जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये 2 जखमी आहेत. भरधाव गाडी जी इतरांच्या अंगावर गेली त्याच्यामध्ये 3 जखमी हॉस्पिटलला ऍडमिट आहेत आणि 4 इसमांना किरकोळ उपचार करून सोडून देण्यात आलेला आहे. प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आलेले आहेत, ते किरकोळ जखमी आहेत. अशा प्रकारे 5 इसम जे आहेत ते सध्या ऍडमिट आहेत. जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये 8 ते 10 इसम असं प्रत्येक गुन्ह्यात म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे आपण 8 ते 10च आहेत की अजूनही काही इसम त्याच्यामध्ये आहेत हे तपास करून त्याप्रमाणे आपण आता त्यांना ताब्यात घेणार आहोत.